देवाचं नाव ठेवून आई वडिलांनी राक्षसीन जन्माला घातलीये सिया. मग आता सीतेचं नाव आहे या पोरीचं, पण जरा जरी हिच्यामध्ये गुण आहेत का ते नाही, राक्षसापेक्षाही पलीकडचे अत्यंत क्रूर अशी पोरगी जन्माला घातलेली आहे. मी तुम्हाला सगळ्या पोरींना एक गोष्ट सांगू इच्छिते. पोरींना आपल्या तोंडामध्ये ना एक जीभ नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामुळे आपण बोलू शकतो. आपण मुके नाहीयेत, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी आवडतात नाही आवडतात, हा पोरगा आवडतो नाही आवडतो, होकार नकार आपण ना आई वडिलांना कळवू शकतो. तुमच्या होकारा नकारामुळे एखाद्या पोराचं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करतात. नकार द्या ना सरळ सरळ, नाही म्हणा ना लग्नाला. आणि जर तुमच्यामध्ये हिंमतच नसेल ना तर प्रेम नका करू दुसऱ्या पोरांवरती, की आई वडिलांसमोर बोलायची आपल्याला हिंमत होत नाही, आई वडील या पोरासोबत आपलं लग्न लावून देणार नाही, मग कशाला शेण खायचं बाहेर, कशाला खायचं शेण. सरळ सरळ तुम्ही तुमच्या पसंतीच्या पोरासोबत पळून जाऊन लग्न करा, नाहीतर मग आई वडिलांनी जिथं लग्न लावून देताय तिथं लग्न करा आणि गपचूप संसार करा ना. कशाला एखाद्या पोराचा जीव घेता. जीव घेणं इतकं सोपं वाटतं का? 9 महिने त्या आईनं आपल्या उदरामध्ये ते लेकरू वाढवलेलं आहे, त्या बापाचं त्या म्हातारपणाची ती काठी आहे, आणि केवळ तुमच्या होकारा नकारामुळे त्या पोराला तुम्ही ढकलून देता. तुमच्या एका नकार न देण्यामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेले. तुम्ही 1 2 3 लोकांबद्दल विषय काढत असाल की या पोराची जिंदगी बर्बाद केली, त्या पोराची जिंदगी बर्बाद केली. नाही, तुम्ही आई वडील, त्याच्यानंतर आजी आजोबा, त्या मुलाचे सगळे नातलगेत ना त्याची सुद्धा जिंदगी बर्बाद केलेली आहे. आणि बाकीचे जे पोर आहेत ना त्यांच्या मनामध्ये सुद्धा तुमच्यासारख्या पोरींमुळे ना भीतीचं वातावरण आहे की कशी असेल पोरगी समोरची आपल्याला माहित नाही. आपण खरंच अंधविश्वास ठेवायला पाहिजे का की उद्या जर हिचा बॉयफ्रेंड परत वापस आला, मी जर निळ्या ड्रम मध्ये सापडलो, मी हनीमूनला गेलो मला मारून टाकलं तर, अरे मी लोहगडावरती फिरायला गेलो मला जर तिथून धक्का मारला तर. तुमच्यासारखे जे पोरी आहेत ना तर त्या किती एक्झाम्पल सेट करतायत. जर तुमच्यामध्ये पळून जायची हिंमत नसेल, जर तुम्हाला प्रेम करण्याची हिंमत आहे पण त्या पोरासोबत पळून जाऊन लग्न करण्याची हिंमत नसेल ना तर नका करत जाऊ. आणि याच्या आई वडिलांना हिंट मिळालं नव्हतं अशातला काही भाग नव्हता बरं का. त्यांनी कित्येक वेळेस सांगितलं होतं की पप्पा तुम्ही पोरीची चौकशी केली आहे का, पप्पा त्या पोरीचा सारखाच फोन बिझी लागतो, पप्पा ती पोरगी सारखंच भांडण करते, तिला खरंच लग्न करायचंय का, तुम्ही चौकशी केली आहे का. तर आई वडील काय म्हणतायत, नाही नाही नात्यातली पोरगी अरेंज मॅरेज आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, लहान आहे पोरगी आपण समजून घेऊ. अरे एवढ्या लहान वयात जर तिचं लग्न लावतायत तर नक्कीच काहीतरी घोटाळा असेल ना. जर कमी वयात तिच्या अफेअर तिच्या घरी कळाले असतील, म्हणूनच आई वडिलांनी तिच्या लग्नाची घाई केली असेल, म्हणूनच तुमच्या गळ्यात ती पोरगी पडते ना. जरा चौकशी करायला पाहिजे होती. आता जे कोणी लग्नाचे उमेदवार पोर आहेत ना, मला त्या पोरांना एक मोलाचा सल्ला द्यायचा. पोरांना जेव्हा केव्हा तुम्ही पोरगी बघायला जाल ना तिला एक प्रश्न विचारा की बाई तुझं काही बाहेर आहे का, असेल तर प्लीज मला अगोदरच सांग. जर तसं काही असेल तर मी माझ्याकडून नकार कळवतो, मी सांगतो की माझं बाहेर अफेअर आहे, मी बदनाम होतो. मी तुला बदनाम नाही करणार, पण तू कोणासोबत लग्न करायचं ते कर. आणि पोरींना मी तुम्हाला सांगते, जर एखाद्या पोरांनी तुम्हाला असा प्रश्न विचारला तर राग मानून घेऊ नका, कारण तो हा प्रश्न विचारून स्वतःच्या जीवाची हमी घेतोय तुमच्याकडून, बाकी काही नाहीये. तुमचं जर बाहेर काही लफडं लुपडं असेल तर प्लीज त्याच पोरासोबत लग्न करा. एखाद्या आई वडिलांच्या लेकराचा जीव घेऊ नका, कारण त्या आई वडिलांनी फार मेहनतीनं ते लेकरू वाढवलेलं असतंय, फार मेहनतीनं त्याच्यावरती संस्कार केलेले असते, त्या लेकराला अगदी आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून जपलेलं असते. तुमचा एक नकार न कळवण्यामुळे त्या पोराचा जीव घेऊ नका.